अहो अहो, आता मन शांत करा आणि जेवून घ्या ना. अहो नाही, म्हणजे सगळ्यांचं जेवण झालंय म्हणून विचारलं. घेऊ का ताटपाट? सगळे जेवले असतील. रमाई आली? ती जेवली नाही ना? रमाई घरी आली नाहीये, ती अजून जेवली नाहीये आणि तिच्या आधी मी जेवून घेऊ का? मला पुन्हा नव्या संकटात टाकायचा विचार आहे का तुझा? घरातलं सुख आणि शांतता पुन्हा बिघडवायची आहे का सखू? आधीच रमाई माझ्यावर रागावली. अहो मी मगाशी नागोजी नागोजीच म्हणत होते, तुम्ही ऐकलत ना? पण तरी सासूबाईंना वेगळं कसं ऐकू गेलं मला नाही माहिती. खरंच मी नाही चुकले. नाही ना हो चुकले मी. हो सखू, मलाही कळलं नाही आईला विठ्ठल विठ्ठल कसं ऐकू आलं. पण तिला तिला किती त्रास झाला माझ्यामुळे. मी चुकून बोललो आणि तुमच्या मनाला ते खूप लागलं ना. पण आता सासूबाई आल्या ना की त्यांची क्षमा मागा. शेवटी ती आई आहे, ते लेकरावर जास्त वेळ रागवू नाही शकत. त्या नक्की तुमची चूक पोटात घेतील बघा. आणि सासूबाईंचा खूप जीव आहे तुमच्यावर आणि तुम्ही खरेपणाने वागता. आता बघा सासूबाईंचा राग नक्की जाईल. इतकं रामायण झालं तरी दोघे गुलुगुलू बोलतायत. सखूला काय करायचे ते करू दे. त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राग नको मानून घेऊ. राग येईल तुला, पण आला तर मला आठव. नाही मनोरमे, बाबाजींनी काय सांगितलंय? आवर स्वतःला, शक्ती खर्च करू नकोस. रमाई, रमाई आलीस तू? आम्ही तेच बोलत होतो आणि तू. मी काही विचारलं का काय बोलताय ते? आणि तुझी बायको खरंच शहाणी आहे. तिच्याकडनं 4 शहाणपणाच्या गोष्टी शिकूनच घे, भलं होईल तुझं. उगाच या खुळ्या आईचा कशाला विचार करायचा? रमाई का ग असं बोलतेस? उलट आम्ही. अहो सासूबाई, मी ना तेच विचारत होते की तुम्ही जेवला. नाक वाहतय, डोळे लाल झालेत, खोकतीयस. काही दयामाया आहे की नाही तुमच्यात? माणसं आहात की कोण? रमाई आज जरा. रमाई काय करतेस? खुली झाली का? खुली झाली का? बाबाजी, चढ जातोय हो राग आवरणं. 2 थोत्रीत द्याव्यात सखूच्या असं वाटतंय, पण तुम्ही हात बांधून ठेवलेत. सासूबाई रागवल्यात, ओरडतील, असू देत, रागवू देत. उमईसारखेच आहेत त्या. ओरडल्या तरी पण जेवायला वाढायलाच हवं. आता अजिबात चुकायचं नाही.
ही सखू आता मोठी चूक करणार. तिच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राग नको मानून घेऊ. डोकं शांत ठेवायचंय मनोरमी, कळलं काय? काय आता? सासूबाई, सासूबाई तुम्ही जेवला नाही आहात ना? मी ताटपाट घेते, तुम्ही जेवून घ्या. नाही, माझी इच्छाच नाहीये. जातो. सासूबाई असं नका ना हो करू. आम्ही खरंच तुमच्या जेवणाबद्दलच बोलत होतो. हो चला ना जेवायला. अहो पण तुमच्यासाठी थांबलेत. ते म्हणाले की रमाई जेवली तरच मी जेवेन. चला ना हो सासूबाई, जेवून घ्या. तसंही बाबाजींनी संयम ठेवायला सांगितलंच आहे, पण हिच्यावरच्या रागाबाई मला तिघूला गमावून चालणार नाही. ठीक आहे, जा पानं घे आमची. हो सासूबाई घेते. सासूबाई बसा ना. पुरे झाली क्षमा याचना. बस आता जेवायला. माझ्या ताटात जेवायला शंभू बाळा इतका लहान राहिला नाहीयेस तू. बस आपल्या पानावर. जेवायला सुरुवात करा. सखूने किती नीट सावरून घेतलं. रमाई जेवायला बसली. माझं मन शांत झालं. मोठी बेरकी आणि थूर्त मुलगी आहे ही. स्वतःच्या चुकांवर बेमालूमपणे पांघरून घालते. तिघूला हिच्या कह्यात जाण्यापासून